ते म्हणले 1550, तर माझ्याकडे होते 700 रुपये. मग कसली टेस्ट करायला पाहिजे, तर टेस्टचे सगळे आम्ही रिपोर्ट आणले होते. ते टेस्ट चालत नाही, आता करायला पाहिजे. मग दिले 1750 रुपये घेतले. तो लॅब वाला कोण आहे त्या लॅब वाल्याला बोलून आहे डॉक्टरला दोघांचं बोलवा. तुमचा पण 1300 काय, त्यांचं पण 1300 बघा. गरिबांसाठी मोफत आरोग्य सेवा कुठे आहे असा सवाल कोल्हापूरच्या नागरिकांनी गुरुवारी विचारलाय. कोल्हापुरातील थोरला दवाखाना अर्थात छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय इथे जिल्ह्यातून सर्वसामान्य नागरिक उपचार घेण्यासाठी येतात. परंतु इथे आल्यावर योग्य त्या सोयी सुविधा तर दूरच, पण प्रत्येक तपासणीसाठी आर्थिक लूट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याचं आश्वासन राज्य सरकार करते, पण प्रत्यक्षात मात्र रुग्णांकडून पैसे वसूल करीत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणारे कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय इथे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त तपासणीसाठी पैसे मोजावे लागत आहेत. शासकीय रुग्णालयात सामान्य रक्त तपासणी मोफत उपलब्ध आहे, परंतु असं असतानाही त्या तपासण्यांचे पैसे घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सीपीआर रुग्णालयात असणाऱ्या प्रसूती विभागात हा प्रकार गुरुवारी समोर आला. प्रसूती विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या रक्त तपासणी करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेण्यात आले. अनेकांकडून अशा पद्धतीने पैसे घेतल्याचे समोर येताच नागरिकांना संताप अनावर झाला होता. माझी पुतणी इथं आज सकाळी आम्ही डिलिव्हरीसाठी इथं ऍडमिट केली होती. केस पेपर करून आता ऍडमिट केल्यानंतर आतून हे आला की आवाज आला की टायफॉइड पेशंटने भेटायला बोलवा म्हणून. आम्ही गेल्यानंतर सांगितलं की लॅबचे माणूस आहेत, त्यांना 900 रुपये द्या. 900 रुपये दिल्यानंतर मी त्याला विचारलं लॅबचं नाव काय, त्यांनी डायमंड लॅब म्हणून सांगितलंय. आणि रिपोर्ट आता त्याला फोन केला होता, थोड्या वेळात रिपोर्ट करून येतो म्हणून सांगितले. परिसरात काय परिस्थिती आहे सध्या? परिसरात एकदम दुर्गंधी आहे, बाथरूमची सुद्धा सोय नाही या ठिकाणी. सकाळपासून लघवीला जायचं म्हटलं तर महिलांना आणि पुरुषांना कुठेच सोय नाही, बाहेर जायला लागते. सिक्युरिटीवाले पेशंटच्या बरोबर असलेल्या माणसाला सोडत नाहीत आणि लॅबवाले आली कशी, असा हा सुद्धा विषय महत्वाचा आहे ना. बाकीचे पेशंट पैसे घेतले, बऱ्याच लोकांनी पैसे घेतले होते, आमच्या समोरच्या काही लोकांनी दिलेत ना. आम्ही बेडवून आलतो, 5 दिवस झाला आता इथं आलेलो ऊस तोडायला. तिथून इथं आलो, इथं फ्री मध्ये असतं म्हणून इथं आलो होतो आम्ही. आमच्याकडे त्या परवा रक्त भरण्यासाठी ते म्हटले बाहेरून मागवा लागेल म्हणे. ते म्हणले 1550, तर माझ्याकडे होते 700 रुपये. तेवढे होते तेवढे दिले ते त्यांना. आम्ही काल दुपारी आलो, ऍडमिट झालो. मग 6:30 आम्हाला रक्त चेक करायला फोन केला मुलग्याला आमच्या. रक्त चेक करायला आत्ताच्या आता पाहिजे, तुम्ही आत या. मग आमचा मुलगा आत गेला आणि 1700 रुपये घेतले. मग कसली टेस्ट करायला पाहिजे, तर टेस्टचे सगळे आम्ही रिपोर्ट आणले होते. ते टेस्ट चालत नाही, आता करायला पाहिजे म्हणले. मग दिले 1750 रुपये घेतले ते लॅबवाल्याला. खाजगीतनं करायला पाहिजेत म्हणले. आजरा में रहता हूँ, 40 गाड़ा में काम करता हूँ मैं. इधर आने के बाद में मार्क्स से पुकारा, पेशेंट का नाम दिया, देने के बाद में तुम्हारा 1185 रुपया दो खून पेशाब तलाशने का. बोला मैं पटक से आया इधर, 1185 रुपया निकाल, बोला तो निकालने का सर. 1185 रुपया दिया, वो गाड़ी लिया, बैठा गाड़ी में, वो चला गया. रिपोर्ट खून पेशाब का उधर दिया गया. शासकीय रुग्णालयात सामान्य रक्त तपासणी या मोफत होतात, तर काही विशिष्ट चाचण्या किंवा उपचारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासारख्या सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना घ्यावा लागतो. या योजना पात्र कुटुंबांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठीही आर्थिक मदत देतात आणि त्या अंतर्गत मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येतात. मात्र कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात सरसकट इथं पैसे घेतले जात आहेत. वर्षभरापासून आम्ही सीपीआर मध्ये जे खाजगी लॅबचे एजंट येऊन आतमध्ये सर्वसामान्य लोकांचं रक्त तपासणीच्या नावाखाली पैसे लुटतात, त्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं, आवाज उठवला होता, पाठपुरावा केला होता. त्यावेळेला प्रशासनाच्या वतीनं काही कारण सांगून आम्ही पत्रव्यवहार केलाय, आम्ही सर्व डॉक्टरांना समज दिलेली आहे आणि हे 100% बंद केलेले आहे असं काही दिवसापुरतं दाखवलं. पण त्यानंतर सुद्धा सातत्यानं या सीपीआर मध्ये सर्वसामान्य लोकांना लुबाडण्यासाठी हे डॉक्टर खाजगी लॅबचे लोक आतमध्ये बोलवतात आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. आज सुद्धा आम्हाला काही नातेवाईकांचा फोन आल्यानंतर आम्ही इथं आलो तर प्रत्येकाला जवळपास एकही पेशंट इथं सोडलेलं नाही. अगदी सर्वसामान्य आलेल्या प्रत्येक लोकांकडनं 1000-2000 रुपयाची ही लूट आहे. 50% वाटा मिळतोय म्हणून साठी हे अधिकारी, हे डॉक्टर हे ड्युटीवर आल्यानंतर आपली पोटं भरायसाठी काम करायला लागल्यात. आजपासून इथनं आम्ही सातत्यानं आमचे कार्यकर्ते असतील आणि आम्ही इथं नातेवाईकांना सुद्धा आम्ही इथं फलक लावून ठेवतो की खाजगी लॅबचे जर डॉक्टर आतमध्ये पैसे मागत असतील
तर तुम्ही यांच्या विरोधात आम्हाला कळवा, आम्ही कारवाई करू. आपल्या डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला, कशासाठी पैसे काय सांगितलं तुम्हाला डॉक्टर? आतमध्ये डॉक्टर हे काय करायला लागलेत, वेळ मारून न्यायचं काम करायला लागलेत. आम्ही तासभर झाले इथं उभारलो, MS ऑफिसचे लोक आलेले आहेत, त्यासनी म्हटले रेकॉर्डवर येऊ देत, पंचनामा व्हायला पाहिजे. कुठल्या डॉक्टरनी हे लॅबचे लोक बोलवले आणि ह्या सर्वसामान्य लोकांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत, त्या डॉक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे. तुम्ही कारवाई करणार असाल तर तुमच्याकडे रेकॉर्ड आलं पाहिजे. पण तासभर ते टाळाटाळ करायला लागले. आतमध्ये जाऊन फोनाफोनी चालू आहे, एकमेकाला सावरण्याचं काम चालू आहे. त्यामुळे सगळे मिळून हे ह्या सगळ्या पैशात येणाऱ्या कमिशन मध्ये वाटेकरी आहेत. त्यामुळे आम्ही इथनं पुढे आंदोलन ताकदीनं चालू. किती लोकांकडून असे पैसे घेतलेत, अंदाजे किती घेतलेत काय? आता आम्ही इथं समोर बघितलं तर सर्वसामान्य लोक दिसतात. 700, 900, 1500, 1700, 2500, 3000 रुपये सोडलेले नाहीत, 2-2 वेळेला घेतलेले आहेत. आणि इथली सगळी यंत्रणा CPR ची वापरून हे धंदे चालू आहेत. म्हणजे CPR मध्ये माईकवरनं आवाज पुकारला जातोय, नातेवाईक आतमध्ये जातोय, सांगतोय आमच्याकडे रक्ताची तपासणी होत नाही, अमुक एवढे पैसे द्या. तो गप गुमान देतोय आणि बसतोय. आज सगळी लोक बोलायला लागल्यात. ह्या सर्वजणांनी पोटाला चिमटा लावून या CPR मध्ये येत असतात, नाईलाज झालाय म्हणून. आणि ह्या डॉक्टरांनी ही कमिशनवारी बंद करावी. आम्ही ही पालकमंत्र्यांच्याकडे या सर्वांची आम्ही तक्रार करतोय. शासकीय रुग्णालयात सामान्य रक्त तपासण्या सहसा मोफत होतात. मात्र कोल्हापुरात याच्या उलट परिस्थिती असल्याचं निदर्शनास आलंय. रक्त तपासणीसाठी सर्वसामान्य नागरिकांची होणारी उभारणूक कधी थांबणार असा सवाल उपस्थित नागरिकांनी विचारला. संबंधित अधिकारी आणि खासगी लॅब यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.